मिळावं अशी मागणी आपण लावून धरू हवी की आमचं गाव एक आदर्श गाव आहे. आमच्या गावातल्या लोकांनी जैवविविधता जपलेली असा आणि त्याचा क्रेडिट आमका द्या. ह्या कोकणातल्या लोकांनी जपलेल्या निसर्गात बद्दल त्यांना तुम्ही आज झाडे जगवासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात, पण आमच्या गावात लाखो झाडं असत ती आम्ही जगवली, आम्ही त्याच्यासाठी जमिनी दिलेल्या असत, पण त्याच्या बदल्यात आमका काय मिळतं तर त्याच्या बदल्यात आमच्या माथ्यावरती असे घाणेरडे प्रकल्प मारले जातात, त्याची धूळ खात आम्ही जगायचा काय. आणि एकदा का असे प्रकल्प इले की गावातल्या लोकांका मजबुरीन गाव सोडूचा लागला की मग नंतर सर वेगवेगळे कॉरिडॉर निर्माण करायचे, प्रकल्प आणायचे आणि कोकणात एक केमिकल झोन डिक्लेअर करायचो. अशा पद्धतीचा प्रकल्प चालू हा. ह्या प्रकल्पाक तर विरोध कराच, पण मोठ्या संख्येने शक्तीपीठ हायवे सुद्धा विरोध हो गयो. कारण शक्तीपीठ हायवे एकदा का ह्या सह्याद्री कोकरून जर का गोव्यात जॉईन केलो तर ह्यो सगळ्यात मोठो सह्याद्रीचो दोडामार्ग नावाचो जो काय स्वर्ग असा तो मोठ्या प्रमाणावरती विनाश होऊ मागे विनाश होतो त्याचो, तर तो जपणं खूप गरजेचा हा. आज या ठिकाणी मला बोलवलात आणि तुमच्या बरोबर बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल आभारी असाय. तसेच अनेक मंडळी तुम्ही हैसर बोलवलात, तुमचा आदर्श घेऊन या आदर्श गावाचा आदर्श घेऊन इतरही गावांनी ज्यांच्या गावामध्ये असे प्रकल्प येतात त्यांनी विरोध करूचो आणि एकाच व्यासपीठावरती कोकणाचे सगळे राखणदार जमाचे अशी इच्छा व्यक्त करताय. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी. मी काही मुद्दा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.